हॅलो. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्सचं आजचं आपलं 7वं सेशन. या सेशनमध्ये आपण अभ्यास करणार आहोत अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा. तर सुरुवातीला बघूया आपण त्याची डेफिनेशन. बघा काय आहे ती. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा बिटवीन अ लिक्विड अँड सॉलिड सरफेस इज डिफाइन्ड ॲज द अँगल बिटवीन tangent drawn to the free surface of the liquid and surface of the solid at the point of contact measured within the liquid. ही जशी पुस्तकामध्ये आहे तशीच तुमच्या समोर डेफिनेशन ठेवतोय. तर थोडक्यात ती एक्सप्लेन करण्यासाठी डायग्राम समोर ठेवतो एक तुमच्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर हे बघा, हा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय आहे बघा. तर अँगल बिटवीन टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. म्हणजे आता जे हे लिक्विड आहे, म्हणजे या केसमध्ये इथं आता आपल्याला वॉटर दिसते, तर हे जे लिक्विड आहे त्याचा जो फ्री सरफेस आहे त्याला काढलेली टँजंट. तर ही ती टँजंट आहे. टँजंट म्हणजे काय बेसिकली हे लक्षात घ्या. तर एखादा जिथे कर्व असतो तेव्हा त्या कर्वला स्पर्श करून जाणारी जी रेषा आहे, जी नंतर तिला कधीच छेदत नाही, फक्त तिच्या बाह्य बिंदूतून छेदून जाते, ती म्हणजे टँजंट. बरोबर आहे. मग ही ती रेषा आणि आपल्याला कुठला अँगल मोजायचा आहे, ही रेषा आणि काय, तर हा जो तुमचा सॉलिड सरफेस दिसतोय तिथला जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आपण बघणार आहोत त्याच्यामधला अँगल म्हणजे काय असणार आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. पण पुढे सगळ्यात महत्त्वाचं म्हटलंय बघा, मेजर्ड विदिन द लिक्विड. हे सगळ्यात महत्त्वाचे शब्द आहे, त्याच्यातले महत्त्वाची फ्रेज इथे म्हणता येईल. कारण बघा काय होईल, ही जर टँजंट आहे आणि जर तुम्हाला असं वाटलं की इथून इकडचं मोजायचं आहे का अँगल, तर नाही, तर कुठे बघायचं आहे, विदिन द लिक्विड, म्हणजे इथून इथे. नाहीतर काय होईल, एखादा काय म्हणेल, ही रेषा घेईल आणि इकडून हा अँगल मोजेल, तर हा अँगल नाही आपल्याला मोजायचा आहे, विदिन द लिक्विड आपल्याला हा अँगल मोजायचा आहे. सो टँजंट आणि जिथे कॉन्टॅक्ट होतोय सॉलिडशी तो पॉईंट, याच्यामधला जो अँगल आहे मेजर्ड विदिन द लिक्विड, तो म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर इथं ही जर केस बघितला तर इथे हा जो सरफेस आहे हा अशा पद्धतीने, तर याला टँजंट आपण ही बघा या पद्धतीने काढली आहे. तर एखादा म्हणेल की इथपासून इथपर्यंतचा अँगल मोजूया, तर तसं मोजायचं नाही आहे. हा काय करायचा आहे, विदिन द लिक्विड म्हणजे इकडून हा आतल्या साईडला मेजर करायचा आहे. बरोबर आहे. मग याच्यावरून दोन फरक आपल्याला सांगता येतील बघा. एका ठिकाणी काय झालं आहे, हा आतल्या साईडला जेव्हा बेंड झाला आहे तेव्हा या अँगलबद्दल काहीतरी सांगता येईल, किंवा या अँगलबद्दल काय सांगता येईल. काय सांगता येईल बघा, when the angle of contact is acute, the liquid forms a concave meniscus. बघा, acute म्हणजे कुठला, तर लघुकोन. सो ज्या वेळेला हा 90 पेक्षा जेव्हा कमी असणार आहे तेव्हा हा जो मिनिस्कस काय आहे बघा, कॉन्केव म्हणजे या पद्धतीचा. ह्याचा अभ्यास आपण गेल्या वर्षी केलेला आहे, बरोबर ना. त्यामुळे ज्या वेळेला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट म्हणजे लेस दॅन 90 असेल त्यावेळेला लिक्विड काय करतं, तर कॉन्केव मिनिस्कस फॉर्म करतं. तर पुस्तकामध्ये बघा ही अशा पद्धतीची डायग्राम तुमच्या समोर ठेवलेली आहे. ठीक आहे. ही जी डायग्राम आहे ही मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी दाखवली होती, त्यामुळे ही काही कुठे आपल्याला काढायची नाही आहे. आणि दुसरा पार्ट काय होईल बघा, when the angle of contact is obtuse, the liquid forms a convex meniscus. बघा हा ऑब्ट्यूज अँगल झाला, कारण का हा डेफिनेटली बघितल्यावरच तुमच्या लक्षात येईल की हा अँगल ग्रेटर दॅन 90 डिग्री आहे. सो डेफिनेटली 90 अंशापेक्षा जास्तीचा कोन म्हणजे जो विशाल कोन आहे, तर इथे मिनिस्कस कसं झालं आहे बघा, कॉन्व्हेक्स, बाहेरच्या साईडला फुगेल म्हणजे कॉन्व्हेक्स मिनिस्कस. ठीक आहे. तर पुस्तकामध्ये काय डायग्राम आहे ती बघा, या पद्धतीने पुस्तकामध्ये डायग्राम दिली आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय आहे ते. तर आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि काय बघूया, तर शेप ऑफ द मिनिस्कस. तर यात आपण बघणार आहोत कॉन्केव मिनिस्कस. तर डायग्राम बघा काय आहे ती. सो फिगर शोज द ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन द लिक्विड सरफेस. म्हणजे आता ही परिस्थिती बघा, आपल्याला दिसतोय की ॲक्यूट अँगल आहे डेफिनेटली थीटा. सो कन्सिडर अ मोलिक्यूल सच ॲज ए ऑन द सरफेस ऑफ द लिक्विड नियर द वॉल ऑफ द कंटेनर. म्हणजे बरोबर बाउंड्रीवरती ए हा मोलिक्यूल आहे, जो वॉटर मोलिक्यूल आहे, आणि हे त्याचं स्पिअर ऑफ इन्फ्लुअन्स आहे. सो हा जो मोलिक्यूल आहे हा दोन्ही प्रकारचे फोर्स आहेत तो एक्सपिरियन्स करेल.
पहिला आहे तो कोहेसिव्ह फोर्स आणि दुसरा आहे तो अधेसिव्ह फोर्स. कोहेसिव्ह फोर्स म्हणजे सेम प्रकारचे जर मोलेक्युल्स असतील तर त्यांनी ॲक्ट केलेला फोर्स जो आहे तो म्हणजे सेम, म्हणजेच ह्या वॉटर मोलेक्युल्सनी त्याच्यावरती ॲक्ट केलेला जो फोर्स असेल तो असणार आहे कोहेसिव्ह फोर्स. आणि अधेसिव्ह फोर्स म्हणजे इकडचे जे सॉलिड मोलेक्युल्स आहेत त्यांनी एक्झर्ट केलेला फोर्स. सो या पद्धतीचे दोन्ही फोर्सेस याच्यावरती ॲक्ट होताना आपल्याला दिसत आहेत. सो काय काय म्हटलं बघा, इन धिस केस सिन्स द वॉल इज द व्हर्टिकल, वॉल ही व्हर्टिकल आहे, द नेट अधेसिव्ह फोर्स AP acting on the molecule A is horizontal and net cohesive force AC acting on the molecule is directed at nearly 45 degree to either of the surfaces. म्हणजे इथे कंडिशन बघा काय सांगितली आहे ती, हा जो AP आहे हा काय आहे या डिरेक्शनमध्ये हॉरिझॉन्टल डिरेक्शनमध्ये हे सांगितलं, आणि कोहेसिव्ह फोर्स जो आहे AQ तो काय झाला आहे बघा या पद्धतीने 45 डिग्रीला ॲडजस्ट झालेला दिसतो आपल्याला. सो हा आहे AQ. सो पुढे काय म्हटलं बघा, मॅग्निट्यूड ऑफ द अधेसिव्ह फोर्स इज सो लार्ज. बघा हा जो अधेसिव्ह फोर्स आहे म्हणजे AP जो आहे तो खूप लार्ज आहे ॲज कम्पेअर्ड टू AQ. हे जर आपण वेक्टर नोटेशननी जर असं दाखवलं तर, आणि त्याने काय म्हटलं बघा, दॅट सो लार्ज दॅट द नेट फोर्स AR इज डिरेक्टेड इनसाइड द सॉलिड. सो हा जो AR म्हणजे जो रिझल्टंट वेक्टर तुम्हाला मिळेल तो कशामध्ये येतो, सॉलिडमध्ये येतो. हे असं का झालं बघा, तर आपण गेल्या वर्षी हे बघितलं आहे लॉ ऑफ पॅरलेलोग्राम. तर हा लार्ज आहे हा शॉर्ट आहे आणि त्यामुळे यांचा जो रिझल्टंट आहे हा कशाने देतो आपल्याला, लॉ ऑफ पॅरलेलोग्रामने आपल्याला मिळतो. सो डेफिनेटली मग आपल्या लक्षात येईल की ही जी परिस्थिती आहे याच्यामधला जो रिझल्टंट आहे हा काय झाला आहे आतल्या साईडला आलेला आहे. फॉर इक्विलिब्रियम or stability of the liquid surface, the net force acting on the molecule A must be normal to the liquid surface at all points. म्हणून इक्विलिब्रियम कंडिशन किंवा स्टॅबिलिटी येण्यासाठी काय होतं आहे की हा जो AR जो आहे, जो नेट फोर्स आहे तो काय असला पाहिजे, तर या लिक्विड सरफेसला नॉर्मल म्हणजेच परपेंडिक्युलर असला पाहिजे. म्हणून मग याला परपेंडिक्युलर म्हणून काय होतं, तर हा जो लिक्विडचा जो शेप आहे तो काय होतो या पद्धतीने असा बेंड होतो. काय म्हटलं बघा, फॉर द रिझल्टंट फोर्स AR टू बी नॉर्मल टू द टँजंट, म्हणजे हा जो AR आहे हा या टँजंटला, ही जी टँजंट आपण ड्रॉ करतोय तिला नॉर्मल येण्यासाठी द लिक्विड नियर द वॉल शुड पाईल अप अगेन्स्ट द सॉलिड बाउंड्री. सो तो स्वतःला असं ॲडजस्ट करतो सो दॅट द टँजंट AT टू द लिक्विड सरफेस इज परपेंडिक्युलर टू AR. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणतोय की इक्विलिब्रियम कंडिशनसाठी या ARला ही टँजंट परपेंडिक्युलर होण्यासाठी हे लिक्विड काय करतं, स्वतःला अशा पद्धतीने मोल्ड करून घेतं, आणि म्हणून आपल्याला हा जो मिनिस्कस आहे हा कसा दिसतो, तर या पद्धतीने कॉन्केव दिसतो. आणि त्यामुळेच ऑब्वियसली सच लिक्विड वेट्स दॅट सॉलिड सरफेस. इतकं हे सिंपल, हे सगळं जेव्हा वाचतो आपण तेव्हा कदाचित पटकन लक्षात येणार नाही, पण एकदम सिंपल आहे. जेणेकरून इथे आपण काय म्हटलं बघा, हा जो रिझल्टंट आहे याला ही टँजंट नॉर्मल होण्यासाठी हे जे लिक्विड आहे हे अशा पद्धतीचा शेप घेतं. ठीक आहे. सो आता आपण दुसरी केस बघूया. दुसऱ्या केसमध्ये काय असणार आहे, कॉन्केव्ह मिनिस्कस, सॉरी कॉन्व्हेक्स मिनिस्कस. सो काय म्हटलं बघा, कन्सिडर अ मोलेक्युल सच ॲज A ऑन द सर्फेस ऑफ द लिक्विड नियर द वॉल ऑफ कंटेनर. द मोलेक्युल एक्सपिरियन्सेस बोथ कोहेसिव्ह ॲज वेल ॲज अधेसिव्ह फोर्सेस. सो दोन्ही प्रकारचे फोर्सेस असणार आहेत. मगाशी जे डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं सेम तसंच लिहायचे. सो एकदा डायग्राम बघूया काय आहे ती. सो या कंडिशनमध्ये बघा काय झालं आहे ते, तिथले आणि याच्यामध्ये कम्पॅरिझन फक्त तुम्हाला मी सांगतो काय झालं आहे.
तर इथे काय झालं होतं बघा, इथला जो फोर्स होता तो लार्ज होता, इथे हा तो स्मॉल असणार आहे. म्हणजे अधेसिव्ह फोर्स आहे हा मागच्या केसमध्ये लार्ज होता आणि त्यामुळे रिझल्टंट हा इकडच्या साईडला आला होता, सॉलिडच्या साईडला. इथे काय झालं, तो स्मॉल आहे आणि कोहेसिव्ह फोर्स जो आहे तो लार्ज आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे याचा जो रिझल्टंट आहे हा कशात आला आहे, लिक्विडमध्ये आलेला आहे. ओके, सो याला जी टँजंट असणार आहे त्या टँजंटचा शेप घेण्यासाठी तो ॲटोमॅटिकली काय झाला आहे, तर कॉन्व्हेक्स झाला आहे असं आपल्याला आधीच म्हणता येईल. सो फक्त डिस्क्रिप्शनमध्ये फक्त ते जसं तिकडे लिहिले तसं आता आपल्याला लिहित जायचं आहे. ठीक आहे, सो कन्सेप्ट तीच आहे बघा. काय म्हटलं आहे बघा, इन दिस केस ऑल्सो द नेट अधेसिव्ह फोर्स AP ॲक्टिंग ऑन द मॉलिक्यूल इज होरिझॉन्टल सिन्स द वॉल इज व्हर्टिकल. म्हणजे तिथे जसं आपण म्हटलं होतं सेम तसंच आहे. हा जो AP आहे तो होरिझॉन्टल ॲक्ट होतोय. ओके, फक्त इथे काय म्हटलंय बघा, द मॅग्निट्यूड ऑफ कोहेसिव्ह फोर्स इज सो लार्ज. ओके, सो इथे मॅग्निट्यूड ऑफ कोहेसिव्ह फोर्स म्हटलंय. मगाशी जर तिथे बघितलं असतं तर काय मिळालं असेल तुम्हाला, तर मॅग्निट्यूड ऑफ अधेसिव्ह फोर्स इज सो लार्ज. मग इथे काय झालं, कोहेसिव्ह फोर्स लार्ज झालाय. त्याच्यामुळे इथला जो नेट फोर्स आहे AR तो इनसाइड द लिक्विड आलाय. सो कन्सेप्ट क्लिअर झाली आहे. चला पुढे जाऊया पटकन. पुन्हा एकदा डायग्राम समोर ठेवूया. सो फॉर इक्विलिब्रियम ऑर द स्टॅबिलिटी ऑफ द liquid surface, the net force AR acting on all molecules similar to molecule A must be normal to the liquid surface at all the points. म्हणजे इथे पण सिच्युएशन काय यायला पाहिजे की तुमचा जो काही रिझल्टंट आहे बरोबर ना, तर आणि ती टँजंट आहे जी काय असणार आहे त्यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन असला पाहिजे. इट शुड बी नॉर्मल. आणि म्हणून या रिझल्टंट फोर्सला नॉर्मल कंडिशनमध्ये ही टँजंट येण्यासाठी हे जे लिक्विड आहे कसला शेप घेणार आहे आता, कॉन्व्हेक्स. सो बघा काय म्हटलंय, द लिक्विड नियर द वॉल शुड देअरफॉर क्रीप इनसाइड अगेन्स्ट द सॉलिड बाउंड्री. क्रीप म्हणजे थोडंसं मागे जाणं किंवा स्वतःला त्या शेपमध्ये ॲडजस्ट करणं, अशा अर्थाने क्रीप इनसाइड अगेन्स्ट द सॉलिड बाउंड्री. सो त्याच्यामुळे मग काय होतं की हा जो मेनिस्कस आहे तो कॉन्व्हेक्स झालेला आपल्याला दिसतो. ओके, जेणेकरून काय होईल, कंडिशन आपल्याला काय आहे बघा की थोडक्यात जो रिझल्टंट आहे आपला रिझल्टंट फोर्स AR, त्याला ही जी टँजंट आहे ती नॉर्मल येण्यासाठी हे लिक्विड काय करतं, स्वतःला किंवा स्वतःचे मोलिक्युल्स जे आहेत ते अशा पद्धतीने ॲडजस्ट करतं. सो या कंडिशनमध्ये आपण काय म्हणू शकतो, तर ऑब्वियसली सच लिक्विड डज नॉट वेट दॅट सॉलिड. सो हे जे लिक्विड आहे ते सॉलिड सरफेसला वेट करत नाहीत. म्हणजे जसं की आपण मगाशी बघितलं की मर्क्युरी, तर त्याचे जे बघितलं तर त्याच्या बाउंड्रीज ज्या आहेत त्या कोरड्या राहतील, कारण हा शेप या पद्धतीने आहे. सो आज आपण दोन्ही या केसेसचा विचार केला, अभ्यास केला, की ज्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघितलं की कॉन्केव्ह मेनिस्कस आणि आत्ता आपण बघितला कॉन्व्हेक्स मेनिस्कस. तर सिंपल गोष्टी आहेत. अजून यातल्या ज्या दोन केसेस आहेत त्या आपण उद्याच्या भागात बघू. तर आज आपण बघूया आजचा होमवर्क काय आहे ते. सो आजचा होमवर्क आहे, राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सो आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय ते बघितलं, म्हणजे सर्वसाधारणपणे याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय असतील, कारण आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्टबद्दल थोडी माहिती घेतलेली आहे. त्याच्यावरून तुम्हाला काय काय त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स सांगता येतील त्यांची एक लिस्ट करा आणि हाच तुमचा आजचा होमवर्क आहे.